गुड मॉर्निंग सुमित सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल. तुम्हालाच फोन लावायला लागले होते बघा का होईना म्हणून. गुड मॉर्निंग. आणि गुड मॉर्निंग. अनम्यूट करा ताई. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग नाही म्यूट झालाय तुम्ही. गुड मॉर्निंग जय जिनेंद्र. हरिओम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग जय मॅडम. हॅपी बर्थडे. वडक्कम सुप्रभातम. वाढदिवसाच्या आणि सगळ्यांना थँक्यू. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मॅम. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे मॅडम. हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. हॅपी बर्थडे मॅडम. पण जोरदार क्लॅपिंग जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम गाणं म्हणा. संस्कृत गाणं जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे ऑन आहे त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण तुम्ही सगळेजण ऐकायला लागलाय. तुम्हाला सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ऑल सगळे बच्चे कंपनी घरात आहे त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. आजच कॉलवर जे जे लोक नवीन जॉईन झाले त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. आणि जोरदार क्लॅपिंग करू. आज आपला फोटो काढणार आहेत विथ एनर्जी ड्रिंक विथ स्माइल. त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅप. कोण काढणार आहेत आता? महावीर अडके सर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. आणि आपण सगळेजण घ्या जरा एनर्जी ड्रिंक आपल्या आपल्या हातात. मस्त पैकी छान पैकी पहिल्यांदा आपला फोटो होऊ दे विथ एनर्जी ड्रिंक. मस्त घ्यायला लागला काय महावीरांना फोटो? यस. मला तिथे आहेत काय? कुठं दिसेना झालाय तुम्ही. आम्हाला संस्कृत गाणं पाहिजे झालं. मला तिथे बाहेर आहे. ओके. यस. थँक्यू. आणि वाढदिवसाला एवढ्या भारी शुभेच्छा. सगळ्यांनी उठून एवढ्या लोकांच्या शुभेच्छांमुळे सगळ्यांना थँक्यू बाय हार्ट. थँक्यू. ओके चलो. आज आता प्रतीक्षाताई थांबा. प्रतीक्षाताई गाणं म्हणणार आहेत. प्रतीक्षाताई कुठे गेले? आता होते की अडकरताई. का संस्कृतच लागतं, हिंदी चालत नाही? नाही, आम्हाला जरा संस्कृतच पाहिजे. हॅपी बर्थडे मॅडम. थँक्यू. हा भाग्याचा उदंड आयुष्य लाभो त्यांना हीच आमची शुभेच्छा. शतायुषी आयुष्य लाभो हीच त्यांना शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. भारी. आज वेगळंच की गाणं होतंय. वेगळ्याच शुभेच्छा होत्या. बार ये दिन आए, बार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू. तुमच्या मनाप्रमाणे हो.
येस, सगळ्यात मेन महत्वाचं आज मी आज माझं आपण ताईंकडे जाऊ, पहिला एक्सपिरियन्स त्यांचाच ऐकू, त्यांचं वय किती ऐकू, आज आपण त्यांच्याकडूनच ऐकू. हो, ते पहिला मेन आहे बघा सगळ्यांचं, की पहिला वय किती कम्प्लीट झाला आणि तुम्हाला कोण विचारणार, तुम्हाला कोण येस, विचारणार? हा. पहिल्यांदा सगळ्यांना धन्यवाद. पण ह्या शुभेच्छांबरोबर स्टे ट्यून लास्ट पर्यंत, कारण लास्ट पर्यंत जेवढ्या शुभेच्छा तुम्ही दिल्या ना त्या पद्धतीनं माझी पण एकच तुमच्याकडे रिक्वायरमेंट आहे आणि ती मी नंतर सांगणार आहे. पहिला माझा एक्सपिरियन्स बोले. माझं नाव सुजाता अनिल गाठ, हुपरीवरून आहे. बाय बॅकग्राऊंड म्हणाल तर मी एक महिला शेतकरी आहे आणि महिला शेतकरी असल्यामुळं मला खूप प्राऊड फील आहे की मी शेतकरी यायचा. पण सगळ्यात मेन महत्वाचं, कधीतरी मला स्वतःला असं वाटायला लागलंय की या विषयावरची व्याख्यान मला चालायला पाहिजे माझी, की शेतीची दशा आणि दिशा. कारण का की मला त्याच्यामध्ये अति इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला ते सगळं वास्तव समोर यायला पाहिजे. म्हणजे आपण जे प्राऊड फील न सगळ्या गोष्टी करतो ना, की खाताना मी लय भारी आणलंय खाल्लंय, ते प्राऊड फिलिंग असायलाच पाहिजे. पण चोखंदळपणा जरी आपण त्याच्यामधनं माझ्या एक्सपिरियन्स नंतर किंवा मी टॉपिक घेईन तो, कारण मला खूप इच्छा आहे की तुम्हा सगळ्यांच्या समोर शेतकरी जरी नसला तरी शेतकऱ्याची व्यथा आणि कथा तुमच्या समोर यायला पाहिजे. आज जमिनीची दशा आणि दिशा पण तुमच्या समोर यायला पाहिजे, ही माझी अतोनात इच्छा आहे आणि ती मला असं वाटतंय की आपल्या ग्रुप माझे कम्प्लीट करेल, मला एखादी व्याख्यान मला देतील ते. ओके, तर बाय बॅकग्राऊंड महिला शेतकरी आहे आणि गेली आमच्या घरातनं 39 वर्ष झाली योगाचा प्रचार प्रसार चालू आहे. योग पंडित, योग प्राध्यापक, नॅचरोपॅथी या सलग 3-4 वर्षांमध्ये मी सगळ्या डिग्र्या कंप्लीट केल्या. आणि या डिग्र्या कंप्लीट करत असताना तुम्हाला वाटेल सहजासहजी गेले का? बिलकुल नाही. कारण लग्नाच्या वेळेला माझ्या मिस्टरांनी कमिटमेंट घेतली होती योग शिक्षक होणार का, तेव्हा उगीच म्हटले होते हो. मला काही कळत नव्हतं बाकीच्या सगळ्या गोष्टी, पण जोपर्यंत केले नाही कमिटमेंट देऊन सुद्धा, की जोपर्यंत हेल्थ चॅलेंजेस चालू झाले नाहीत तोपर्यंत आज तुम्ही ज्या गोष्टी बोलता ना, ह्या सगळ्या गोष्टीतनं मी फेस करत असते. म्हणजे ज्या वेळेला मला माझ्या बरोबर अप्रोच होतात लोक आणि मला हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे, आता माझे प्रॉब्लेम म्हणा तर सगळ्यात मेन महत्वाचं, मी जास्त वीक होते, माझं वजन कमी होतं आणि म्हणजे आपण म्हणतात ना अति वीक घरात कोण असेल तर मी. दुसरं की मला पित्ताचा प्रॉब्लेम भयानक, असं पित्त पाडलं तर हाताची साल निघायची, एवढं ऍसिडिटी सिव्हिअर. त्याच्यानंतर मला सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, लंबर स्पॉन्डिलायटिस, हे सगळे दुखणी तर माझी होतीच होती. आता ही कधी चालू झाली होती? वय वर्ष 20 लाच चालू झाली होती. आणि वय वर्ष 20 मध्ये डॉक्टरांच्याकडे गेलं, ऑर्थोपेडिककडे जायला लागणार, दाखवलं जाणार आणि त्याच्यामध्ये ना टेम्पररी बरं वाटणार. जे आम आदमी करतो तेच माझं पण होत होतं, पण त्याच्यावर ऑर्थोपेडिक प्रॉब्लेमला स्पेशल आपल्यावर हालचालींमुळे आणि खानपानमुळे फरक पडतो हे माहिती नव्हतं. आणि ज्या वेळेला माझ्या मिस्टरांनी त्यांना विचारलं की योगाने काय फरक पडेल का, तर ते बोलले यस, ह्याच्यानं खूप फरक पडेल, कारण मला मणक्यात इंजेक्शन घ्यायला सांगितलं होतं. आणि त्याच्यामुळं की मला तिथं एक दिशा मिळाली, की मिस्टरांच्या मुळेच मिळाली. थँक्यू अनिल गाड सर. कारण का की छोटं बाळ होतं, त्याला सुद्धा ते ठेवून घेतले. माझी बहीण स्पेशली आय कॉलवर, ती आणि त्यांनी दोघांनी मिळून तिला ठेवून घेतलं आणि मला योग शिक्षक व्हायला पाठवलं. योग शिक्षक झाले, आवड निर्माण झाली. सगळ्या लोकांना वाटतं की चहा हा आपला कधीच सुटत नाही. मला चहाची अति आवड आहे आणि अति आवड म्हणजे मला बनवायला पण लय स्पेशल चहा येतोय बरं का, कारण घरात अजून जनावर आहेत, त्याच्यामुळं घरचं दूध आणि त्याचा बनलेला चहा, अप्रतिम चहा बनतोय म्हणून लोक माझ्याकडे यायचे, म्हणजे एवढं. आणि मग मी पण प्यायचे, त्यांना पण द्यायचे, हा सगळा विषय चालू होता. आणि ऍसिडिटी साठी मिस्टर सांगायचे की हे करू नको, घेऊ नको. मी म्हणणार मी वॉमिटिंग करते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? जर तुम्हाला असं कोण घरात म्हणत असेल तर तुमच्यात पण बदल व्हायची आता तयारी चालू झाली असं समजा. आणि हे सगळं करता करता प्रवास चालू होता. छोटे मोठे आयुष्यामधले चढ उतार येत होते.
होते, ह्या चढ उताराला एक लई मोठा ऍटिट्यूड होता की मी घरचं खाते, 40 एकर शेती करत होते, घरचं खाते, घरातलं सगळं बाकीचं बघते, तर मला या सगळ्या योगा करते, योगा शिकवते, या सगळ्यांमुळे मी हेल्दी राहणार, म्हणजे ताम्रपाटच घेऊन आलोय मी, असं मला वाटत होतं की माझ्यासारखं हेल्दी दुसरं कोण नाही. थोडं फार जरा जरी झालं तरी माझा भाऊ एमडी मेडिसिन आहे आणि माझं बालपण सगळं तिथंच सुट्टीला गेल्यामुळं मला औषधं म्हणाल तर तोंड पाठ कुठल्या आजारावर काय द्यायचं हे सगळं मला पाठ होतं. पोटात दुखलं की काय खायचं, पोट बिघडलं की काय खायचं, पेन किलर कुठली खायची, ऍसिडिटी वाढली तर कुठली खायची, हे सगळं पाठ. आणि मी आमच्या शेतातल्या कामगारांना दवाखान्यापर्यंत पण जाऊ देत नव्हते, मीच निम्मा डॉक्टर की त्यांना या गोळ्या द्यायची, घरातच ठेवायची. कारण का की हे सगळं करताना जसं आम आदमीचं दुर्लक्ष होतं तसं माझं पण दुर्लक्ष की या कारणानं त्या कारणानं ही सगळी कारण सांगत 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 प्रत्येक आम आदमी स्वतःकडे दुर्लक्ष करतो. ह्या कॉलवर जर स्वतःकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर स्वतःकडे तेवढं दुर्लक्ष करू नका, कारण लई मोठा पश्चाताप होतो. बॉडी छोटे छोटे सिम्पटम्स सांगत राहते पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि मग आपल्याला एक मोठ्या स्वरूपात आजार मिळतो. आणि तसं मला 2004 ला कॅन्सर डिटेक्ट झाला. आता ही कॅन्सर मी नेहमी म्हणते 1-2 दिवसात झालेला नसतो, त्याची प्रोसिजर वर्षानुवर्षांची असते. पण त्या वर्षानुवर्षांमध्ये आपण लक्ष देत नाही, कारण सांगत बसतो. एनर्जी लॉस, भूक कमी, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळतायत, पण एनर्जी लॉसला तर आपण अजिबात लक्ष देत नाही. आपल्याला वाटतं 15 मिनिटं अजून जरा पडावं. भूक कमी झाल्या तर आपल्याला लॉजिक की वजन कमी करायचंय, बरं झालं भूक कमी झाली, मग आपल्याला नाही गेलं तर बरंच झालं. असले काय लावू नका फंडे, डोकीत घेऊ नका, स्वतःवर काम करा, कारण आरोग्य बिघडल्यानंतर सगळ्या गोष्टी करायला तयार होतो आपण. मी पहिल्यापासून एवढ्या वर्षापासून योगाचे वर्ग घेतेच, मी नुसतं शिक्षक झालेली नाहीये, मॅडम प्रॅक्टिकल नॉलेज खूप आहे, कारण मी कायम लोकांच्या मध्ये राहून ऑलवेज 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 वर्ग घेत आले आणि हे वर्ग घेत आल्यामुळं लोकांमध्ये राहिल्यामुळं लोकांना वाचण्याची सवय झाल्या. आणि हे सगळं करता करता मी कधीही मंदिर आणि या गोष्टींकडे अगदी नगण्य, तुम्ही म्हणाल देवावर विश्वास नाही का, माझा देवावर विश्वास आहे, मला या विश्व नियंत्रक शक्तीवर माझी लई म्हणजे हे आहे, श्रद्धा आहे. पण मी माझ्या समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला देव समजून त्याच्या बरोबर ट्रीट करत होते. मला स्वतःला वाटायचं प्रत्यक्षात देव मला कधी भेटो न भेटो, माझ्या समोर जी लोक आहेत, आता सुद्धा 394 लोक आहेत, हे ईश्वराचा अंश आहे. अशा पद्धतीनंच मी रिॲक्ट होत असते प्रत्येकांबरोबर. आणि मग अशा लोकांची साधना घेता येते मला, हा ऍटिट्यूड होता. पण मी जेव्हा आजारी पडले ना, मी तुम्हाला सांगते ऑल कितीतरी लोक, मला स्वतःला ज्या देवांची नावं माहिती होती, मला काही देवांची नावं पण माहिती नव्हती, त्या सगळ्या देवांच्या पर्यंत मी जाऊन आले. कारण का माहितीये का, मला बरं वाटावं. ज्या व्यक्तीला मंदिरात जायलाच पाहिजे असं न वाटणारी व्यक्ती मंदिरमध्ये पण जायला लागली, नुसताच मंदिरात जायला लागली. मला हे पण माहिती आहे, देव जर खाल्ला असता तर कोणच नैवेद्य दाखवलं नसतं, हे मला माहिती आहे. तरी पण मी काय सांगतील ते सगळं करायला लागले, कारण त्याच्या पाठीमाग एक उद्देश होता की माझा जीव वाचायला पाहिजे, मी जगायला पाहिजे, मला बरं वाटायला पाहिजे. हा जो उद्देश असतो ना, तो ऐन वेळी लास्ट मोमेंटला त्याच्याकडे लक्ष देऊ नका. हातात राहतं का नाही राहतं हे पण माहिती नसतं, आणि त्या परिस्थितीत तुम्ही स्वतःकडे लक्ष देण्यापेक्षा आधीच लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आम्ही आता जे डिवोशन सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो ना, त्याच्या पाठीमाग भाव तोच आहे. आम्ही लई गमावलंय. तुम्ही लोक लई भाग्यवान आहेत, अति भाग्यवान आहे की तुम्हाला लई लवकर मिळालंय. आणि कसं असतं माहिती का, आपण ज्या लोकांना सांगतो त्या लोकांना सांगताना आपल्याला एक वाटत असतं की लोक ऐकत नाहीत, नाही ऐकणार. ही सुजाता गाठ 10 वर्ष प्रॉब्लेमला फेस करताना सुद्धा ऐकायला तयार नव्हती. ऍटिट्यूड असतो प्रत्येक व्यक्तीला, त्या बिचाऱ्याला माहितीच नसतं इथं तुमच्याकडं काय मिळणार आहे ते.
त्यामुळे आपला ध्यास पाहिजे, ध्यास. समोरच्या व्यक्तीला बिचाऱ्यांना माहिती नाहीये, आपल्याला माहिती आहे, तर मग आपण त्या लोकांना कसं सांगायला पाहिजे सांगा. अज्ञानी आहे समजायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे. जसं की मला ही लिंक, मला या ग्रुपमध्ये जे जॉईन केलं, तो दुसरा तिसरा कोण नव्हता, माझा पुतण्या होता. माझा पुतण्याचा बेस्ट रिझल्ट होता, तरी पण मी ऐकायला तयार नव्हते. मग दिसताना ऐकायला तयार नाहीत. आपण तर सगळे लांब लांब आहे की नाही. माझ्या घरात असताना मी बदलायला तयार नव्हते. एवढे गाडीभर लोक, बाकी सगळ्यांच्या भाषेत सांगते, बुट्टेभर चॅलेंज असताना ऐकायला तयार नव्हते. आज एक वेगळं व्हायचं, उद्या एक वेगळं व्हायचं, परवा दिवशी वेगळंच असायचं, सकाळी एक वेगळं असायचं, संध्याकाळी एक वेगळं असायचं. थँक्यू अनिल गाठना, कारण का की अनिल गाठ शांत आहेत म्हणून हे सगळं ऐकून तर घेत होते. बाकीचं कोण असतं ना तर ऐकून पण घेतलं नसतं. कारण एवढे चॅलेंजेस असताना पण व्यक्ती बदलायला तयार होत नाही. आणि आपण ज्याला छोटं बीपी आहे, शुगर आहे, थायरॉइड आहे, वजन कमी करायचं आहे, ज्याला थोडा अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, ज्याला संधिवाताचा प्रॉब्लेम आहे, असल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम वाल्यांना तर आपण सांगायला लागलो. आणि छोटे छोटे प्रॉब्लेम वाले काय लगेच ऐकतात, त्यांना वाटतं की ते माझ्यासारखेच आहेत सगळे. बघा, सगळे माझ्यासारखे आहेत. मग माझ्यासारख्या लोकांना जर मदत करायचं असेल तर खूप वेळा सांगावं लागतं. तो ध्यास घेऊन उतरलोय आम्ही. खूप लोक हर्बल लाईफ म्हटल्यानंतर वाटतं पैसे मिळतात. हो, पैशाशिवाय पण काय चालत नाही, याची पण अनुभूती मी घेतल्या. की याच्यामध्ये जेव्हा कॅन्सर झाला ना, त्यावेळेला रियालिटी सांगते, पैसे लागतात आजाराला, आजार बरा करायला, त्याच्या बरोबरची पडझड होते. पण मला एक माहिती झालं, तोपर्यंत मला पैशाचं महत्व माहिती नव्हतं. पैसे आपल्याला योगात नसल्यामुळं समाधानी होतो आणि समाधानीच आहे. मला जेवढं असतं त्याच्यात कसं भागवायचं याचं स्किल माझं आहे. माझा अजून पण प्रयत्न असतो की प्रत्येकाचा खर्च कमी व्हावा. तुम्हाला पण हर्बल लाईफचे प्रॉडक्ट यूज करताना कमी प्रॉडक्ट मध्ये ग्रेट रिझल्ट कसा देता येईल ह्याच्यावर आमचा आटोकाट प्रयत्न असतो. कारण तिथं पण मी आधी सगळं ट्राय केलंय की याच्यामुळं ह्याच्याशिवाय काय करता येतं का, भरपूर ट्राय केलं आणि त्याच्यानंतर याचं मदत घेतल्या. कारण न्यूट्रिशन माझ्या टॉपिक जेव्हा असेल त्यातनं कळेल की आजकालची शेतीची काय दयनीय स्थिती आहे आणि एखादा आजार आल्यानंतर काय घालमेल होते जीवाची, घरातल्यांची, आपल्या आजूबाजूच्या लोकांची. ही सगळी मी बघितल्या आणि ही सगळी बघितल्यानंतर मला स्वतःला वाटायला लागलं, एकच गोष्टीकडे आपण सगळेजण दुर्लक्ष करतो. तुम्ही म्हणाल, तुम्ही पण आणि मी पण, हे सगळेजण दुर्लक्ष करतो, ते म्हणजे स्वतःची हेल्थ, स्वतःचं आरोग्य. या गोष्टीकडे आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष असतं. तर या गोष्टीकडे कोण दुर्लक्ष करू नये म्हणून भगवंतानं जे माझं लाईफ बदलवलं, म्हणजे मला माझ्या डोळ्यात अंजन घातलं. नुसता योगा करून, नुसता शेतातलं खाऊन तुला एवढं सगळं कळत असताना पण जर दुर्लक्ष करत असशील तर तुला सगळ्या लोकांना रिपेरी करायचंय, सगळ्या लोकांना मदत करायचंय आणि त्याच्यासाठीच मी स्वतः काम करायला लागले. नाहीतर खूप लोकांचा असा भ्रम असतो की पैशासाठी, ऑलरेडी चांगल्या याच्यात नाही. आणि मी म्हणते माझ्याकडे काय नसलं तरी मी समाधानच राहणार हे आहे. कारण आमच्या गुरुजींनी आमच्यावर खूप भारी संस्कार केले. निरपेक्षता एवढी ठासून आमच्या माइंड मध्ये भरल्या ना मंडलिक सरांनी, त्याच्यामुळं थँक्यू त्यांना. कारण का की त्याच्यामुळं जीवनाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन, जो समाधान हे आहे ते ऑलरेडी आमच्यात होतं. आणि मी तुम्हाला सांगते, मला 2nd प्लस 3rd स्टेजला कळालं होतं, तरी पण फक्त रेडिएशन वर मी कव्हर झाले. त्याचं फक्त सगळं श्रेय जातं ना ते माइंडसेटला जातं, जे आमच्या गुरुंनी आमचं बनवून घेतलं होतं. आमच्या गुरुंनी आमचं बनवून घेतलं होतं. माझ्यावर ट्रीटमेंट करायला केमो शिवाय तयार नव्हते डॉक्टर्स लोक अजिबात तयार नव्हते. माझ्या घरात एमडी मेडिसिन माझा भाऊ आहे, एमडी गायनॅक माझा मामा आहे, या दोघांनी माझ्यावर ट्रीटमेंट करायचं ठरवलं होतं आणि त्यांनी ऑप्शन ठेवला आणि केमोचा ऑप्शन आम्ही नंतर आहे म्हटले. बाय चान्स डॉक्टर पण ऐकत नसतात कारण ते रिस्क घेत नसतात. पण बाय चान्स माझ्यावर ट्रीटमेंट करणारे जे डॉक्टर होते ना ते माझ्या भावाचे शिक्षक होते आणि त्याच्यामुळं त्यांनी, माझा भाऊ गोल्ड मेडलिस्ट आहे, त्यांना ते माहिती होतं आणि त्याच्यामुळे ट्रस्ट ठेवला आणि माझं केमो नाही घ्यायला लागला. पण रेडिएशन
रेडिएशन वर मी एवढी क्लास कव्हर झाले, फॉलोअप घेतला 10 वर्ष आणि त्याच्यामध्ये अगदी ओके ठणठणीत. आणि मला याचं श्रेय जातं ना ते माझी सगळी फॅमिली, यांना तर आहेच आहे, तो पार्टच नाहीये, पण सगळ्यात माझं त्याचं श्रेय जातं ते माझ्या सगळ्या गुरुजनांना. कारण का की त्यांनी आमचा माइंडसेट पॉझिटिव्ह कसा राहायचा हे बनवून घेतलं होतं. आणि म्हणून लोक विचारतात की ताई तुम्ही स्विच ऑन स्विच ऑफ कसं करता. कारण स्विच ऑन स्विच ऑफ करायला जे गुरुजन आम्हाला शिकवत होते ना त्यांच्यावर अढळ श्रद्धा, त्या श्रद्धेमुळं ते जे देत होते ते 100% मी घेत होते. कारण का की मला ती आवड, जिज्ञासा होती, मला शिकायचंय, मला माझ्या मनावर फरक करायचा आणि मी स्ट्रॉंग ठरवलं होतं मला बरंच व्हायचंय ऍट एनी कॉस्ट. वाय स्ट्रॉंग होता माझा आणि मला ते पाठबळ माझ्या साधनेतनं माझ्या गुरुजनांनी मला ते दिलं होतं. आणि त्याचा इम्पॅक्ट की माझं आरोग्य, मी त्या ट्रीटमेंट मध्ये फक्त रेडिएशन मध्ये मी बरी झाले, पण एक रेडिएशन बॉडीवर केवढं खोकला करून ठेवतं. तर आता रेडिएशन घेतात, केमो घेतात, सगळ्या गोष्टी छोटे छोटे केमो चालू आहे. ट्रीटमेंट कम्प्लीटच करायला पाहिजे, पण बरं व्हायचं हे स्वतःच ठरवावं लागतं. कारण ट्रीटमेंट बंद करणं, मला खूप लोक विचारतात तुमचं हे सगळं न्यूट्रिशन न बरं झालं का. न्यूट्रिशन न कॅन्सरची गाठ कशी जाईल हो, काहीतरी कसं होणार. आणि असलं काय कोण सांगितलं तरी करू नका, कारण हे दिलंय ना आपल्याला भगवानानं, तर हे चालवा. कारण या होत नाहीत कुठं. खूप लोक योगा न कॅन्सर जातो म्हणतात, इम्पॉसिबल आहे. काहीतरी उगीच करत बसू नका, कारण याच्याने जीव गेलेले बघितल्यात मी. त्यामुळे जे काही ट्रीटमेंटला जे व्हॅल्यू आहे ना, ट्रीटमेंटचं जे महत्व आहे ना, हे मेडिकल सायन्स आहे, ते सायन्स म्हणून वापरा. म्हणजे त्याच्यावर डिपेंडन्सी आपण ठेवतो कारण आपण काम नाही करत. त्यामुळे त्या क्षेत्राला कोणी बदनाम पण करू नका, कारण तिथं जबाबदार आपण असतो. ही रियालिटी मी सांगायला लागले. म्हणजे इथं उगीच कुणाला वर खाली नाही, स्वतः ठरवावं लागतं, स्वतः करावं लागतं की हे माझ्या ट्रीटमेंट मध्ये खूप साईड इफेक्ट असताना एवढी शहाणी सुजाता गाठ बदलायला तयार नव्हती. तुम्हाला शहाणी वाटते म्हणून, मी कधी मला स्वतःला शहाणी समजत नाही, तर बदलायला तयार नव्हती. तर आम आदमी काय बदलतो, नाही बदलत. मला आरोग्याचं ज्ञान नव्हतं का, होतं. मी काय होते, मी जोपर्यंत मला कॅन्सर नव्हता तोपर्यंत मी योग पंडित, योग प्राध्यापक होते, नॅचरोपॅथिस्ट होते. ओके, त्याच्यानंतर मी योगरत्न कम्प्लीट केलंय. पण मला सांगा एवढं नॉलेज होतं, मी कमीत कमी 1000 पेक्षा जास्त व्याख्यानं, मी आता हे सांगायला चालू करायला लागलो, याच्यापेक्षा जास्त व्याख्यानं दिल्यात मी आहाराची, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून. टीव्हीवर पण आहेत, रेडिओवर पण आहेत व्याख्यानं. हे सगळं देऊन सुद्धा मला कळालं नाही, तर आम आदमी काय लक्ष देतो. जे करतोय ना, सकाळी वॉक करतोय त्याला वाटतं लय भारी, घरचंच जेवतोय लय भारी, तेलकट खात नाही मी लय भारी, चहा पित नाही मी लय भारी. प्रत्येक व्यक्तीला स्वतः जे करतोय ते लयच भारी वाटतंय. नॉनव्हेज खात नाही आम्ही, ओके लय भारी. हे लय भारी बिरी काय नसते, बॉडीला 40 विटामिन्स आणि मिनरल्स लागतात. हे या सुजाता गाठला एवढ्या लोकांना व्याख्यान देऊन कळालं नाही, आम आदमीला काय कळणार आहे. 40 विटामिन्स मिनरलची नावं माहिती नाही, कुठल्यात आहेत ते माहिती नाही, किती लागते ते माहिती नाही, कधी घ्यायचं हे माहिती नाही, कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती नाहीत. पण ऍटिट्यूड मात्र जबरदस्त होता. मी कुणाचंच काढत नाही, मी माझा काढायला लागले. जबरदस्त होता. आय नो, सगळंच मला सगळंच माहिती आहे असं होतं. नाही, आणि त्याच्यामुळं म्हणून तर मला, मी सारखं म्हणतोय, कॅन्सर आला थँक्यू, कोरोना आला थँक्यू. कारण का, कॅन्सर झाल्यानंतर माझा पूर्ण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड गेला, आयुष्याची व्हॅल्यू कळाली, माझी कळाली, घरातल्यांच्या आयुष्याची किंमत कळाली, समाजाची कळाली. लोकांना काम करण्याची अजून एक संधी मिळाली. आधी योगाच्या माध्यमातून करत होते, आता या सगळ्याच्या माध्यमातून करायला भाव झाले, ह्या सगळ्या गोष्टी करायला लागले. हे सगळं करता 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 लगेच 1-2 दिवसात, 1 महिन्यात बरं होईल का, लोक विचारत असतात की लगेच बरं होतं का. हो, तुमचे प्रॉब्लेम छोटे छोटे असतील तर लगेच बरं होतं, वजन लगेच खाली जायला दिसायला लागतं, ह्या सगळ्या गोष्टी लगे लगे होत आहेत. पण 10 वर्षापूर्वी झालेला कॅन्सर
त्याला मी चालू केले 10 वर्षानंतर. संधी वाता अजून काही आहे, अजून काही आहे. थोडा वेळ द्या, वेळ थोडा. स्वतःला बेस्ट खावा, बेस्ट लोकांच्या बरोबर राहावा. एक एक ग्रुप असे बनतात माहित आहे तुम्हाला. माझं डोकं दुखायला लागलंय, माझं असं व्हायलंय, सुहासिनी ताई तुम्हाला बरं वाटायलंय काय? त्यांनी तिकडनं म्हणतात नाही माझं पण काय अजून कमी नाही. ओके झालं बघा. अश्विनी अडसूळ बरं वाटायला लागले काय? असले ग्रुप तयार होतात, गँगच असतात ते एकमेकाला निगेटिव्ह करण्याचे. कारण का की त्याचं पण दुखतंय, त्याचं पण दुखतंय, याचं पण दुखतंय, माझं पण दुखतंय. मग त्याचं माझ्यापेक्षा जर आज जादाच दुखायला लागलंय, मला आज बरं वाटतंय कारण त्याचं जरा जादा दुखायलंय, माझं काय तेवढं दुखणं झालंय. असले ग्रुप काय उपयोगाचे नाहीत, असले ग्रुप उपयोगाचे नाही. त्यामुळे ऑलवेज पॉझिटिव्ह राहा, ऑलवेज पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहा. खूप लोकांना वाटतंय सकाळी सुजाता काटचं रडगाणं काय ऐकायचं, तिला कॅन्सर झाला होता, ती बरी झाली, त्यांचं ऐकून आम्हाला कुठतरी व्हायचं, जाऊ दे तिकडं. अरे बाबा तुम्हाला ह्याच्यात हे घ्यायचं दृष्टिकोन. एखाद्याचा बीपी कमी झाला, एखाद्याचा शुगर कमी झाला, एखाद्याचा थायरॉइड कमी झाला, मला हे प्रॉब्लेमच नाही असं आपण घ्यायला पाहिजे. बॉडीला अप्रिशिएट करायला पाहिजे ऑलवेज. हे थँक्यू भारी, हे काय नाही बेस्ट वर्क करायला लागलंय. ही एक सकाळी सकाळी उठल्या बरोबरची संधी आहे लोकांना तुम्ही अप्रिशिएट स्वतःला करण्याची. सगळ्यांना भारी भारी साडी घातलाय, भारी दिसायला लागलाय, भारी वजन कमी केलंय, भारी झालंय, हे सगळं बोलतो. पण स्वतःला कधी सांगतो का की तू आपलं शरीर लय भारी म्हणून? एवढ्यापुरतं बघतो आणि आपण म्हणतो बाबा छान दिसायला लागलंय, हे छान काम करायला लागले का, याच्याबद्दल त्याला अप्रिशिएट करणं गरजेचं असतंय. ती एक संधी, नामी संधी आहे मॉर्निंग फिल्म स्टेशन. चांगल्या लोकांबरोबर राहा, चांगलं ऐका. चांगलं ऐकत असताना लोक तयार होत नाहीत. मला पण माहिती आहे, मी 90 दिवस सांगितलं तर मुडदार तयार झाले नव्हते. माझ्यापेक्षा मुडदार लोक आहेत मार्केटमध्ये तुमच्या आजूबाजूला. तुमची बहीणच ऐकना, भाऊच ऐकना, आईच मॉर्निंग फिल्म स्टेशन बघना, अजून कोण बघना, हे सगळं आपण सांगत बसतो. तुम्ही रडू नका, तुम्ही सातत्यानं सांगत राहा, त्याच लोकांना सांगत राहा. वैतागाला पाहिजेत एकदा जाऊन तर बघू म्हणून, एवढं सातत्यानं सांगत राहा. हा लेसन मी माझ्या पुतण्याकडे घेतलाय. आज पुतण्या हा माझा हर्बल लाईफ मधला आई बाप आहे. कारण का की एवढी केअर करून आज इथपर्यंत जे आम्ही आहोत आणि आम्हाला इथपर्यंत आणण्याचं, इथपर्यंत नॉलेज देण्याचं, ह्याच्यामध्ये सातत्यानं खाण्याचं स्किल शिकवण्याचं, ऑलवेज डोक्यामध्ये चांगले विचार घालण्याचं, हे सगळं जसं माझे गुरुजन आहेत ना, त्या गुरुजनामधला एक गुरु म्हणजे माझा पुतण्या आहे. कारण का की त्यांच्यामुळं आज जे काही झालंय, जे काही आहोत, ही एवढी मोठी फॅमिली मिळाली ही पण त्यांच्यामुळं. आणि त्याच्यामुळं ऑलवेज थँक्यू. फक्त एकच आहे, किती लोकांनी शुभेच्छा दिल्या मला, लय भारी थँक्यू, हॅपी बर्थडे ताई, हॅपी बर्थडे ताई, हॅपी बर्थडे ताई, हॅपी बर्थडे ताई नाही, हॅपी बर्थडे ताईचा बर्थडे सेलिब्रेट कधी होईल माहितीये का? ताई जे मिशन हातात घेतल्या त्याच्यामुळं. ताईचं मिशन आहे खूप लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, खूप लोकांना आपण लिंक द्यायची आहे. आणि तुम्हाला माहितीये उद्यापासून व्याख्यान मला तेवढ्यासाठीच तरी ठेवल्या, की उद्यापासूनच का ठेवल्या, आज का नाही ठेवली सांगा? उद्यापासून का ठेवल्या? मला माहिती होतं तुम्ही लोक मला शुभेच्छा देणार आहे, ते मला माहिती होतं तुम्ही लोक मला शुभेच्छा देणार आहे. आणि शुभेच्छा या कधी स्वीकारणार मी? मला लय खरंच भारी वाटेल ज्या लोकांनी उद्याला कॉलवर बघा 458 लोक आहेत, 458 लोकांनी उद्याला 2 लोक जॉईन केली तर 2 लोक जॉईन करायचा संकल्प, नाही तर सगळं वर तुमचं. इथं आता बुके देतो आणि काय देतो आणि शुभेच्छा देतो, हे देतो, हे सगळं बरोबर आहे. हे मी तुम्हाला सांगते, हे क्षणिक आहे. आज मला भारी वाटेल, लय शुभेच्छा आल्या, लयच भारी वाटेल. रिअल मी तुम्हाला सांगते, तुमच्या सगळ्या शुभेच्छांचा आदर करून पुढचं बोलायला लागले. ते तर आहेच, ते तर मला खूप भारी वाटलं. पण मला शाश्वत बरं वाटायचं असेल पुढच्या वर्षापर्यंत, मला जर तुमच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर उद्याला 2 लोक जॉईन करायचे. आता 2 लोक जॉईन करायला काय करायला लागतं माहितीये का? 10 लोकांना फोन करायला लागतोय. आणि हे मी हेमाताईंनी मला सकाळी उठल्या शुभेच्छांचा फोन आला. म्हणलं मला शुभेच्छा कधी घेणार? तुम्ही 10 लोकांना फोन करायचा आणि मला नंबर पाठवायचे. त्यांनी सकाळीच गाडीत बसल्यात, चालल्यात मुंबईला. त्यांनी लगेच मला फोन लावून लोकांना
जॉईन करायला लावलं. त्यातले काही लोक आता जॉईन असतील पण रियालिटी आहे, आमचं हे मिशन आहे. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला लोकांचा ग्रह होईल की हर्बल लाईफ साठी बिलकुल नाही. तुम्हाला काय आवडतं ते करा. आमचा संकल्प आम्ही अगदी नाभीच्या देठापासून सांगायला लागलोय, आरोग्य जपा बाबा. आरोग्य एवढं महत्वाचं काहीच नाहीये. आणि हे सगळ्यासाठी तुम्ही आज पुण्याईनं याच्यात आहात, पण एकटंच राहू नका. आपल्या आजूबाजूचे लोक ऐकत नाहीत म्हणून सोडू नका. असं कान गड्डा पकडून त्यांना उद्या कॉलवर बसवा, कारण त्यांना कळणार आहे. आणि उद्याचा टॉपिकच ठेवलाय आनंदी जगणे. लोक ते सोडून सगळं करायला लागलेत. मी तुम्हाला सांगू काय, मर्सिडीज मध्ये बसणारा तरी आनंदी जगतोय का? नाही. डायबिटीस आहे काय जगतोय हो? बिझनेसचा ताणतणाव आहे काय जगतोय? या सगळ्याच उद्या माहिती मिळणार आहे. अर्चिता मॅडम पॉवरफुल स्पीकर आहेत उद्याच्या, त्यामुळे जबरदस्त उद्याला तुम्ही लोकांनी काय करायचंय, 1 नव्हे 2, उद्या 2. जी लोक 2 लोक जॉईन करणार आहेत ती खरंच मी सांगणार तुम्ही मला शुभेच्छा दिल्यात. आणि मी तुम्हाला सांगू काय, 10-15 मिनिटं आपण आधी कॉल करायचा. बहिणीला करा, भावाला करा, मामाला करा. माझा टास्क कसा असतो माहितीये काय, माझी बहीण एक आहे, रोज जॉईन होत नाही. मी तिला काय कॉल करते माहितीये काय, हे पप्पी लवकर जॉईन हो, कॉलवर लिंक पाठवली तुला. माझा टास्क आहे, मला 2 लोकांना जॉईनच करायचंय. तू पण हो, तुझ्या पण मैत्रिणींनी सांग. असं मी 4 लोकांना सांगते, 2 लोक जॉईन होतात. माहितीये तुम्हाला? त्यामुळे प्रत्येकाने आज शुभेच्छा दिल्यात. ओके, थँक्यू. पण त्याच्याच बरोबर अजून एक की या दिला तर मला अख्खं वर्षभर माझा बर्थडे सेलिब्रेट झाल्यासारखं होईल. त्यामुळे उद्याचा कॉल हा सगळ्या लोकांनी, आपला आजारची लिंक आहे ही उद्या पॅक करायची सगळ्यांनी मिळून. उद्या लोकांना एक मूल मंत्र देऊया जगण्याचा. त्याला काय करायचं ते करू दे. मी कधीच मॉर्निंग फिल स्टेशनवर कोण खात नाहीत मला माहिती नाही, कोण खातंय माहिती आहे. मग आता मी कधीच त्या व्यक्ती बरोबर अप्रोच होताना माझ्यामध्ये चेंज नसतोय, कारण माझे भाव आहेत. योगाचा वर्ग करतोय भारी, प्राणायाम करतोय भारी, मॉर्निंग हिल स्टेशन ऐकताय भारी. हे मी देऊ शकते सगळं, हे मी सगळं फ्री देऊ शकते. आणि ते बाय हार्ट आम्ही देतोय सगळे लोक मिळून. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःचं आरोग्य जपा, दुसऱ्याला आरोग्याचा मंत्र द्या. मला तर भगवंतानं जे लाईफ दिले ना ते बोनस लाईफ दिले. माझं लाईफ आहे ही बोनस लाईफ आहे. बोनस कसा खर्च करतात, वर्षभर योजून ठेवतात. काय करायचं बोनस आल्यानंतर असं योजून ठेवतात की नाही, तसं माझं पण काय करायचं, माझं जे लाईफ आहे ना ते काय करायचं हे मी योजून ठेवलंय. म्हणून कधी निगेटिव्ह होत नाही, कधी प्रॉब्लेम किती पण येऊ देत मी खचून जात नाही. माझी फॅमिली ऐकायला लागलं याच्यात, म्हणजे माझ्या घरचे लोक ऐकतायत, त्यांना माहिती आहे रियालिटी काय आहे ते. काहीही असलं तर त्या गोष्टीला मी पॉझिटिव्हली घेते. म्हणजे आता कॉलवर माझ्या विहीनबाई पण आहेत, माझी बहीण पण आहे, माझे भाऊजी पण साईडला बसून ऐकायला लागले. ते खरं आहे, कारण का प्रॉब्लेम्स येतात आयुष्यात, पण त्या प्रॉब्लेम्सला तुम्ही आपल्यावर हाबी होऊ दिला तर तुम्ही खचून जाता. तुम्हाला स्ट्रॉंगली उभं राहायचंय. आणि काही चॅलेंज आला तर आपल्या कर्मामुळे आलं म्हणायचं, चांगलं कर्म अजून जरा करायचा प्रयत्न करायचा. कुठलाही चॅलेंज हा कर्मानं येतोय आपल्याला, आणि तो आलेला प्लस टाइम आपलंच कर्म असं म्हणायचं. आणि ऑलवेज चांगला विचार, पॉझिटिव्ह विचार आपल्याकडे जर आपण करायला लागलो ना तर रिअल मी तुम्हाला सांगते, बिलकुल तुम्हाला तुमचं लाईफ आहे ना ते इतकं हॅपीली घालवू शकता, इतकं एनर्जेटिक घालवू शकता. पण दिल तुमच्या जवळ काय आहे ते बघायचं सोडून माझ्या जवळ काय नाही आहे त्या गोष्टींवर फोकस करू नका. आरोग्य नसेल तर त्याच्याकडे फोकस करू नका, कसं कमवायचं ते बघा. खूप लोकांचं आरोग्य बिघडल्यानंतर आपण प्रयत्न करतो, बरोबर आहे, सगळेच माझ्यासारखे आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला बदलल्याशिवाय काही मिळत नाही. जर का तुम्ही 10-10.5 वर्षापूर्वीची सुजाता गाठ आणि आताची सुजाता गाठ या 2 मधला फरक जर बघितला असेल, योगामुळे मी तशी कूल होते पण एकदम हायपर पण व्हायचे. आणि ज्या लोकांना चॅलेंजेस आहेत
त्या लोकांना मला स्वतःला वाटतं आपली पर्सनॅलिटी टाईप 1 असते. आपल्याला सगळं परफेक्ट पाहिजे असतं, आपल्याला सगळं आपल्याप्रमाणे पाहिजे असतं, सगळे लोक आपल्याला फॉलो करावेत असं वाटत असतं. बिझनेस असू दे, शेती असू दे, जॉब असू दे, अगर घर असू दे, तिथं सगळ्याच ठिकाणी आपल्याला वाटत असतं आपण लय परफेक्ट आहोत आणि तसंच सगळ्यांनी करावं असली आपली इच्छा असते. लोकांनी बदलावं हे आपल्याला वाटत असतं, पण जोपर्यंत स्वतः बदलत नाही ना तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होत नाही. त्यामुळं इथं स्वतः बदला, स्वतःला वेळ काढा. आता इथं वेळेच्या बाबतीत मेघा मिर्जे, सॉरी बहुतेक मला माझाच टॉपिक होतोय असं वाटतंय. मेघा मिर्जे आज माझ्या वाढदिवसानिमित्त ती घेणार होते. ओके, उद्याचा टॉपिक तुझा राहील. ओके, हा. तर आता इथं प्रत्येक व्यक्तीला वाटतं टाइम, माझ्याकडे टाइम नाहीये, माझ्याकडे वेळ नाहीये, मी धावधाव करायला लागलो. मी तुम्हाला सांगू का, मी पण इतकं काम करणार, मी मल्टीटास्क करणारी महिला आहे. मला ना ह्या सगळ्या गोष्टी, एकच काम करायला जाऊन व्यक्ती एकच काम करून आला तर मला असं वाटते किती मंद माणूस. तर एक कामाला जाऊन मी 10 कामं करून येणार, अशातले व्यक्तिमत्व. आणि मग मला स्वतःला वाटायचं की माझं वेळच नाही, 1 तास योगा करून आले, समाजसेवा केली, झालं आनंद, त्याच्यानंतर मॅडम वेळ नाही. वेळ काढला तर मिळतो बर का, वेळ काढला तर मिळतो. टाइम मॅनेजमेंट मिलिंद सर एवढं भारी घेताय, राहुल पाटील सरांनी पण घेतलं होतं, एवढं भारी मॅनेज करा टाइमला. आपल्याला पण कशात गुंतायचं आहे, पण कुठली प्रायोरिटी द्यायची आहे, ह्या गोष्टी जोपर्यंत प्रायोरिटी ठरवत नाही ना तोपर्यंत होत नाही. बिझनेस होईल, बिझनेस पण करायचंच आहे, काय सोडून करा म्हणत नाहीये मी. बिझनेस पण करा, घरचं पण करा, घरच्यांच्याकडे पण लक्ष द्या, सगळ्यांची केअर करा. तुम्ही जिथे राहताय तिथं तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना समाधान कसं ठेवता येईल हे केअर करा. हे सगळं करून मग तुम्ही तुमच्याकडे वेळ काढू शकता का? 101% काढू शकता. कारण आवड असेल तर सवड मिळते म्हणतात ना, तर तसं संकल्प करा. आरोग्य असेल तर पैसा पण मिळतो, आरोग्य असेल तर आनंद पण मिळतो, आरोग्य असेल तर सोशल स्टेटस पण वाढतं. तुम्हीच वाकडे चालायला लागलाय, काय सोशल स्टेटस वाढतं आपलं लगेच म्हणतात तो वाकडे चालणारा, तो सुजाता कॅन्सर झालेली, असलं स्टेटस. नाही, आपलं स्टेटस चेंज करा, कॅन्सर मधनं बाहेर आलेली अशी इमेज तयार व्हायला पाहिजे. म्हणजे आपण वेळ दिला आपल्या बॉडीला तर बॉडी तुम्हाला गुड रिॲक्ट सगळं करत असते. एक मनोबल आणि तुमचं शारीरिक बल, ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या बरोबर असल्या तर यातलं सगळं साध्य करता येतं. देवत्व साध्य करता येतं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून टाका. तुम्हाला देवत्व मिळू शकतं जर का तुमचं शरीर चांगलं असेल तर. आणि ह्या शरीरात मन पण चांगलं लागतं हे लक्षात घ्या. शरीर आहे खणखणीत पण मन सगळं कचरा घ्यायला लागलंय, नाही मिळू शकत. तुम्हाला जे साध्य करायचंय ना ते मिळू नाही शकत. म्हणून ऑलवेज तुम्हा लोकांना आपण आपल्याकडं प्रायोरिटी द्या. हेल्थला प्रायोरिटी असायलाच पाहिजे. मन लई चांगलं आहे, विचार करा, मन लई चांगलं आहे पण डोकं दुखायला लागले, काय करणार? मन चांगलं आहे आणि डोकं दुखायला लागले नाही. म्हणून पहिला शरीर चांगलं पाहिजे. चांगल्या शरीर असेल तर चांगले विचार येतात. म्हणून आपल्याला चांगलं शरीर जर पाहिजे असेल तर ते कमवावंच लागतं, त्याला टाइमच द्यावं लागतं, मग विचार चांगले येणार आहे. आणि आपल्या शतायुषीचा लय स्ट्रॉंग संकल्प आहे. आपल्या शतायुषीचा संकल्प आहे पहिला हेल्थ आणि माइंडसेट, या 2 गोष्टी. आणि म्हणून खूप लोक तुम्हाला म्हणतात की मी योगा करताना आपलं सगळे विचार, भाजी काय करायची आता, आज दिवसभर काय करायचंय, हात चाललाय वर पण मनात विचार चालल्यात वेगळे. इथं वर्ग घेणारे शिक्षक सांगतोय तिथं लक्ष द्या, बोटावर द्या, इकडे जावा, तिकडे या, कुठं काय येतंय, भाजी काय करायची, कुणाचं काय करायचं, काय डोक्यात विचार येत नाहीत. म्हणून साधना एवढी लोक 1-1 तास घ्यायला लागले, तिथं
करायला भाग पाडा. लोकांना काहीच करायला हे नाहीये. स्वतःची केअर करा, स्वतःची तब्येत सांभाळा, स्वतःचं आरोग्य अति महत्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला आम्ही लोकांना का सांगतो, तुमच्याच बहिणीचं आरोग्य बिघडलंय, तुमच्या जीवाची किती घालमेल होते बघा. तुमच्याच मुलाचं आरोग्य बिघडलंय, तुमच्या जीवाची घालमेल किती होत्या बघा. तुमच्या जवळचे क्लोज रिलेशन, लांबचे लोक गेले, निवासांना गेले, जोडलेल्यातले, तर आम्ही वर्षभर महिनाभर त्या सदम्यातनं बाहेर यायला लागायला लागलं होतं. पदोपदी त्या व्यक्तीची आठवण येत्या. मग आपल्याला या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला होतात, प्रॉब्लेम होतो, त्रास होत असतो, त्यांनी सगळं करत असतात तरी होत असतो. असतानाच का नाही आणायचं कान घंटा पकडून त्यांना कॉलवर. ऐकल्यानंतर मला तरी स्वतःला वाटतंय, स्वतःच्या जरा तरी बॉडीची केअर करतील, स्वतः एक ग्लास पाणी तरी जादा पितील, काहीतरी तर करतील. हे थोडं केल्यामुळं एवढं तरी लाईफ वाढेल त्यांचं. आणि तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याचं जे समाधान असतं ना, ते खूप वेगळं असतं. तुम्ही त्यांना दिल्याचं जे समाधान आहे ना, ते आतनं खूप वेगळं असतं. आम्हाला लोक म्हणायचे, तुम्ही फ्री मध्ये योगा कसं घेता? आणि लोकांना आता काय वाटतंय, मी आता 10 वर्षात हर्बल लाईफ बरोबर जुडले. हे गोष्ट 39, शेटे सर 40-42, वैद्यताई 45 वर्ष झालं फुकटच करतायत. फुकट हे सगळं, अजिबात त्यातनं प्रवासाचा खर्च पण घेत नाही आणि काय नाही. सगळी लोक मूर्खात काढायचे आम्हाला, आमच्या घरचे पण लई मूर्खात काढायचे की काय उद्योग नाही गावसाबर करत बसतात म्हणून. पण त्याच्या पाठीमागचं जे समाधान असतं ना, गुळ खाल्लेल्यालाच कळतं गुळ गोड लागतं ते. समाजसेवा निरपेक्षतेनं करणाऱ्या व्यक्तीलाच कळतं निरपेक्षतेचा काय आनंद आहे तो. आणि बाय हार्ट लोक मानतात. तुम्ही आज शुभेच्छा ज्या एवढ्या सगळ्या दिल्या ना, ते बाय हार्ट दिल्यात, वरवर नाही दिल्या. मला कळणार आहे खरं उद्याला काय दिलाय ते, बाय हार्ट दिलाय काय वरवर दिलाय ते कळणार आहे. ह्या शुभेच्छा बाय हार्ट आहेत आणि बाय हार्ट शुभेच्छा अशाच नाही मिळत कुणाला. ह्याच्या पाठीमागे निरपेक्षता असावी लागते तुमच्याकडं. आणि या निरपेक्षतेमुळं आम्हाला कितीही लोक खुळ्यात काढली तरी याच्या पाठीमागे जो आनंद आहे ना, तो एकदा चाखा. तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचं लाईफ चेंज होतं ना, त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. मला किती प्रॉब्लेम्स आहेत यापेक्षा माझ्यामुळे एखाद्या व्यक्तीचं बीपी कमी झाला, शुगर कमी झालं, वजन कमी झालं, थायरॉइड कमी झाला, अति आनंद समोरच्या पेक्षा मला होतोय. एखाद्या व्यक्तीला हे प्रॉडक्ट महाग वाटतंय तर त्या व्यक्तीसाठी फुकट पाडण्यासाठी जे आम्ही प्रयत्न करतो, ते व्यक्ती, त्या व्यक्तीची फॅमिली हे सगळं खायला लागते, आरोग्य संपन्न होते, त्या वेळेला खूप समाधान मिळतं. हे समाधान एकदा चाखा. तुम्ही चाखला की मग तुम्हाला कळेल काय क्लास समाधान आहे ते. मग त्याला म्हणतात स्वर्ग सुख. स्वर्ग सुख कुठं? मेल्यावर. काय बघितलं हो मेल्यावर काय काय आहे ते? कोण असा वर गेलाय आणि खाली आलाय आणि स्वर्गात असं असतं? काही नाही. हे स्वर्ग सुख इथंच अनुभवायचा असतो आणि मरण्याच्या आधी अनुभवायचा असतो. मेल्यावरच काय माहितीच नाहीये. मरण्याच्या आधी घरात राहता स्वर्गा समान वाटायला पाहिजे. मग आता तुम्ही स्वर्गा समान इंद्रायणी बाकी कोणत्या अप्सरा नाच करणार आणि मग मी करणार, असलं काय नाहीये. तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं म्हणजे तुम्हाला स्वर्ग सुख मिळालं. म्हणजे तुम्हाला आरोग्य पाहिजे, आरोग्य मिळालं, स्वर्गा समान तुम्हाला फील होतं. तुम्हाला वेल्थ पाहिजे, वेल्थ मिळाली, स्वर्गा समान सुख मिळतं. तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं त्यालाच तरी म्हणतात स्वर्ग सुख. मग त्याच्यामुळं ह्या गोष्टी अनुभवायच्या असतील, ह्या गोष्टी घ्यायच्या असतील. चंदनाला झिजल्याशिवाय सुगंध येत नाही. ते झाडाला कधी पण जाऊन बघा, माझ्या दारात आहे. चंदनाला वास येत नाही, त्याचा वास त्याला झिजल्याशिवाय. तसं तुम्ही दुसऱ्याला काहीतरी केल्याशिवाय तुमच्या जीवनाचा अर्थ, तुमच्या जीवनाचा सार कम्प्लीटच होत नाही. अनुभूती घ्या, खूप लोकांना मदत करा, खूप लोकांच्या पर्यंत पोचा, खूप लोकांना असा ताण गड्डा धरून आणावं.
कारण काय आहे, त्या बिचाऱ्याला माहिती नाही, आपल्याला एवढं माहिती आहे. आणि त्याच्यामुळं उद्याला आपण संकल्प करू खूप भारी की संकल्पामध्ये आपल्या असेल उद्या 2 लोकांना मी जॉईन करणार. मला तरी वाटतंय बाय हार्ट तुम्ही ही गोष्ट कराल, कारण का की तुमची माझ्यावर श्रद्धा आहे आणि मी त्या श्रद्धेला कायम खरं उतरायचा माझ्याकडं प्रयत्न असतोय. माझ्याकडं असंच खरं उतरायचा पुढं माझ्याकडं प्रयत्न होईल. आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन आपण हा संकल्प करू की उद्या पोचूच. जीवाला एक ठाम स्ट्रॉंग संकल्प करा. आज तुमचाच वाढदिवस आहे असं ठरवा आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त मला 2 चांगली कामं करायची आहेत असं ठरवा आणि 2 चांगली कामं करायची आहेत. उद्याला आज योजा, सांगा, फोन लावा, प्रमोशन करा, बोला आणि उद्याला 2 लोक जॉईन करा. तीच खरी सगळ्यांच्याकडचं वाढदिवसाच्या मला शुभेच्छा असतील. आता रश्मी सालेकर ताई, सुषमा वंजारी ताई हँड्रेस केलाय, पण काय झालंय माहितीये, 2 मिनिटं प्लीज. ओके चलो सुषमा ताई बोला. मला पण जरा संधी मिळाली अप्रेश पाहिजे. म्यूटच करून टाकले सगळ्यांना. सुमित सर ऑल म्यूट काढा. ऑल म्यूट काढा आणि खरंच सांगा सगळेजण की आपण उद्याला कितवा सांग, वाढदिवस कितवा सांगा. वाढदिवस कितवा 56 कंप्लीट 57 स्टार्ट. हो मला वाटलं खरंच आम्ही 2 लोक बसवतो म्हणून सांगायला बहुतेक यांनी म्यूट काढायला नाही हो, लावलं. आम्हाला तुमची एनर्जी तुम्ही बोलताना 25ची जाणवली म्हणून म्हंटल नक्की कमिटमेंट साठी मला वाटलं तुम्ही लोक म्यूट काढा म्हणायला. उद्या मॅडम कमिटमेंट साठी सगळे तुम्हाला 10 नंबरचा फोटो टाकणार आहेत की आज सगळे करणार नाही सगळे टाकणार ना, सगळे टाकणार की. हॅपी बर्थडे ताई. थँक्यू हॅलो हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे ताई. उद्याला माझा हॅपी बर्थडे लोक वेटिंग वर. हॅपी बर्थडे ताई. वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅडम, खूप खूप शुभेच्छा. तुमची एनर्जी आईपेक्षा जास्त वाढो. हॅपी बर्थडे म्यूट आहे. माझी एनर्जी यवतमाळ वरनं लोक जॉईन केल्यावर वाढली. माझी 2 मिनिटं जाणार. थँक्यू मॅडम मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. भवशता हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सदा त्वांच रक्षतु पुण्यकर्मणा विमर्जय पुण्यकर्मणा जीवनन्तव भवतु सार्थकं पुण्यसार्थकं भवतु. थँक्यू प्रतीक्षाताई. मला पद्मया मॅडम म्हटल्या मला ते संस्कृत खरंच खूप भारी वाटतंय. सगळ्यांना थँक्यू. मीटिंग वर टाका. ओके बोला आता, नाहीतर मग काय होतंय सगळे थांबत नाही. मला असं वाटायला लागलंय आता सगळ्यांच्या शुभेच्छा मला पोहोचल्या. तुम्ही उद्याला 2-5 लोकांपर्यंत पोहोचा. लोकांना जॉईन करा, लोकांना ऐकवा, लोकांना जीवनामध्ये आनंद आणायचा. या निमित्तानं आपण संकल्प करू, लोकांचं आयुष्य आनंदी करायचंय आपल्याला. थँक्यू ज्ञानदाताई, थँक्यू. सुषमाताई बोला. आभारी आहे तुम्ही मला 2 मिनिटं दिली. आज तुमचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. गाणं बोलायचं होतं. तुमचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आता त्यांनीच जरा सुषमाताईंचं ऐकूया आपण. एक रश्मीताई हा, त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ते सुषमाताई बोललेलं त्यांना ऐकून जात, त्या बोलत होत्या. शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तुभ्यं, जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तुभ्यं, भोजनालयाच्या बोळातनं खाली शुभ जन्मदिनं तुभ्यं,
शुभ जन्मदिने तव हे सकलं मधुरं भूयात् सकलं च शुभं भूयात् सकलं सफलं भूयात. मॅडम खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. थँक्यू परब सर, थँक्यू. हे पण नवीन ऐकायला मिळालं आम्हाला, भारी. ओके, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुखी राहा, आनंदी राहा, खुश राहा, आम्हालाही खुश ठेवा. येस, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर असले तर रिअल तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या आमच्याकडनं पण घडून खूप लोकांचं आयुष्य बदलो. ओके, हा बोला सुषमाताई, आता बंद करा. रश्मीताई बोला. हे सुषमाताई बोलत बसल्यात घरातल्या ते जोशींच्या पोळातनं जावा बिवा काय ते सांगायला लागल्यात. नाही मॅडम, संस्कृतचं गाणं बोलायचं होतं म्हणून मी ऍड्रेस दिलेला. ओके ओके, झालं की आता. बस, थँक्यू थँक्यू. सुरुवात केली तुमच्या ताईंना सपोर्ट केला त्यांच्या बरोबर. येस येस, ओके. सुषमाताई बोला पटकन. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई. आज काहीतरी थोडस बोलायची इच्छा झाली, तुम्ही 2 मिनिटं दिली त्याबद्दल आपले खूप आभारी आहे. तुम्ही शतायुषी परिवार बनवला म्हणजे आज ताई आणि दादा हे शतायुषी परिवाराचे जन्मदाते, म्हणजे आम्ही जे कोणी शतायुषी परिवारमध्ये आहोत त्या सर्वांचे तुम्ही आई वडील आहात. आणि आज आईचा वाढदिवस असेल आणि आईने जे काही संस्कार ह्या शतायुषी परिवारामध्ये आम्हाला दिलेले आहे त्या संस्काराबद्दल एक छोटस शब्दांकन केलेलं आहे. हेल्थ वेल्थ हॅपीनेस वाटण्याचे साधन म्हणजे शतायुषी परिवार. उत्तम आरोग्य मिळवण्याचे साधन म्हणजे शतायुषी परिवार. योग्य व्यायाम योगा मिळवण्याचे साधन म्हणजे शतायुषी परिवार. प्रत्येक वयोगटात योग्य आहार माहिती मिळवण्याचे साधन म्हणजे शतायुषी परिवार. व्यक्तिगत योग्य मार्गदर्शन आजार परत्वे योग्य मार्गदर्शन मिळवण्याचे साधन म्हणजे शतायुषी परिवार. मानसिक सकारात्मकता मिळवण्याचे साधन म्हणजे शतायुषी परिवार. उत्तम आरोग्य टिकवण्याचे साधन शतायुषी परिवार. ईश्वर, कुटुंब, नातेसंबंध, परत्वे, आभार प्रकट करावे हे शिकवणारे शतायुषी परिवार. आज मी जे आहे ते देणारे शतायुषी परिवार. आभार व्यक्त करून नतमस्तक होणार. आयुष्यात खूप काही करायचे आहे. पैसा पाहिजे पण नातेसंबंध महत्वाचे आहे. आरोग्य देणारी व्यक्तिरूपी कीर्ती मिळवून सर्वांच्या मनात स्थान मिळवायचे आहे आणि हे मिळवायचे साधन म्हणजे शतायुषी परिवार. खरंच खूप खूप आभारी ताई. थँक्यू. काही नाहीये, आपण सगळे मिळून करतोय, सगळं परिवार आहे, तुम्ही सगळे त्याचे पार्ट आहात, म्हणून तर म्हटलं हक्कानं की तुम्ही सगळेच लोक उद्याला आपण या गोष्टींवर खरे उतरू. कारण का की हे एकट्याच्यानं होणं नाहीये, ह्याला खूप ताकद लागते, खूप पाठबळ लागतं. काही वेळेला नशिबाचं पाठबळ हे माझ्या बरोबर जेवढं आहे तिथपर्यंत मी पोचायलाच लागले. तुमचं पण पाठबळ याला भेटलं तर, तुमच्या पण कर्मामध्ये वृद्धी झाली तर, चांगल्या कर्माचा संचय तुमचा पण वाढला तर, तुमच्या घरातले लोक तुम्ही हेल्थवर काम करताय म्हणून त्यांचं आरोग्य चांगलं झालं तर, तुमच्याकडे बघून एखाद्या व्यक्तीचं लाईफ बदललं ना, याच्यासारखं दुसरं सुख नाही. म्हणून हे सगळं मिशन आहे, आपण याच्यावर काम करायचंय सगळ्यांनी मिळून. ओके कुसुमताई, व्हिडिओ ऑफ आहे तुमचा. मला द्यायचे हार्दिक शुभेच्छा ताई. तुम्ही ओके. मी नाशिकहून बोलतेय. मी नाशिकहून बोलते. उपासनी, मालती उपासनी. तुम्ही नाशिकला येऊन गेलात पण मी तिथे नव्हते, त्यामुळे मला आपली भेट झाली नाही. त्यात जरा मला वाईट वाटतंय खरं सांगायचं म्हणजे. नाही मालतीताई, परत भेटू ना, मी येते सारखं नाशिकला. आपण नेक्स्ट टाइम आल्यानंतर. सर्वांमध्ये मी सर्वात जास्त वयाची हे समजते. माझं वय आज 87 आहे. शॉर्ट भारी. पण मला आज तुम्हाला 2 शब्द बोलायला मिळाले, मला खूप आनंद वाटला. मी आज रोज ऐकते. एकही दिवस चुकत नाही माझ्याकडे.
आणि मालतीताई सगळ्यात मेन महत्वाचं ना, आम्ही या कॉलवर जॉईन होण्याचं कारण हे तुमच्या वयाचे लोक म्हणजे आम्ही ह्याच्यावर चालू केलो, ऑनलाईन वर आलो, त्याचं मेन कारण जरी डॉक्टर आणि पद्मजा मॅडम असल्या तरी आम्ही याच्यावर टिकायचं कारण होतं की ह्याच्यामध्ये 70च्या पुढच्या लेडीजना घरातनं बाहेर पडता येत नाही, तर आपण त्यांना प्राणायाम घेऊ आणि त्या प्राणायामावर टिकावं, लोकांना ते मिळावं ह्या उद्देशानं चालवतो. आणि त्याच्या पाठी मग मी म्हंटल ना की आमचं कर्म वैशाली त्यांची मी शिक्षिक माहिती मला आणि त्याच्यामुळे तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळतायत हे नाही. मी हे घेऊ शकत नाही एवढंच मला वाईट वाटतं, पण तुम्ही येऊन गेलात सगळेजण मला नाही घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही रोज ऐकताय ना, अगदी रोज तरी आम्हाला खूप भारी वाटतं. आज संध्याकाळी तेच ना, आज संध्याकाळी हेल्थचं सेशन आहे 8 वाजता, 8 ते 9. तुम्ही खूप लोकांचं चेकअप करा, स्वतः लोकांना आरोग्याबद्दल नॉलेज द्या, स्वतः लोकांना जॉईन करवा त्याच्यावर. 8 ते 9चा संध्याकाळचं जे हेल्थ टॉक आहे ना त्याच्यावर जॉईन करा. लिंक कुठली हीच आहे. बरं चालेल चालेल. ओके, चलो थँक्यू. धन्यवाद. अनंत शुभाशीर्वाद सर्वांना, अनंत शुभाशीर्वाद. येस, मला संधी मिळेल 2 शब्द बोलायची. खूप खूप आनंद वाटतोय मला, खूप समाधान वाटत आहे आज. थँक्यू. चला कुसुमताई अनम्यूट करा आणि बोला, कारण तुम्ही म्यूट आहे. एक मी तुम्हाला सांगू काय कळलं का की आता मालती उपासनीत आहे, त्यांनी काय बोलल्या, मी घेत नाही याची खंत वाटते. अजिबात वाटून घेऊ नका कोणच, कारण आमचा असा उद्देश पण नाहीये की तोच उद्देश आहे. असं आम्हाला एवढं माहिती आहे, न्यूट्रिशन 80% काम करतं आणि एक्सरसाइज आणि व्यायाम हा 20% काम करतो. 20%वर काम करणारा माणूस 20% रिझल्ट घ्यायला लागलाय. तुमच्या हातात त्या गोष्टी आहेत, त्या करा. 80% माझ्या पण हातात नाही तसंच द्यायला, त्याच्यामुळं नाही घेत आहेत मनापासनं करा. कोण बंद केलं मनापासनं ऐका. सगळं भाव आमचे चांगले आहेत, भाव आमचे आहेत, तुम्हाला काय एवढं तरी करता यावं. ओके, त्याच्यामुळं करा आणि करा, जेवढं करता येतं ते करा, निसंकोच करा. आत्ता देत नाहीये फ्री, एवढ्या वर्षापासून आमच्या गुरुजींनी हेच तरी शिकवलंय आणि हे द्यायला लागले. आणि समाजाचं ऋण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या तऱ्हेनं देत असतो. कोण सेवा बजावून देतो, कोण दान करून देतो, कोण टॅक्स भरून देतो, कोण वेळ देऊन देतो, कोण कुणाला जेवायला घालून देतो, कोण चांगले विचार वाटून देतो, कोण लिंक देऊन देतो. कसं ना कसं तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायचंय, त्या गोष्टी करा ज्याच्यातनं समाधान मिळतं, सुख मिळतं आणि ते शाश्वत सुख असतं. त्याची एकदा अनुभूती घ्या. ओके, चलो सगळ्यांना परत एकदा सगळ्यांना थँक्यू. आपण इथंच थांबू, भेटणार आहोत दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच, 6 ते 7 योगासनांचा वर्ग, संध्याकाळी रात्री 8 वाजता स्पेशल सेशन हेल्थ टॉक, त्याच्यामध्ये भेटू आणि लोकांना बसवा. आणि सगळ्यात मेन महत्वाचं कोच लोक भेटणार आहोत लगेच. मॅडम नमस्कार.